नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ सर्वांसाठी उपयुक्त आहे. कारण आजपासून होईल या 5 गोष्टींमध्ये बदल. कोणता बदल होईल नक्की पहा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. 1 एप्रिल पासून वर्षाचा चौथा महिना सुरू झाला आहे. म्हणजेच आता नवे आर्थिक वर्ष या दिवसापासून सुरू होत असते. केंद्र सरकार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्याकडून वेळोवेळी अर्थकारणासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेतलेले असतात. या सर्व बाबींची अंमलबजावणी 1 एप्रिल पासून केली जात असते. या बाबी लक्षात घेऊन आर्थिक नियोजन न केल्यास अनेक अडचणींना तोंड द्यावे लागू शकते. या 5 गोष्टींमध्ये होणार बदल पहा कोणत्या आहे. 1. विना केवायसी फास्टॅग बंद पडणार. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने 31 मार्चपर्यंत फास्टॅग केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. एका वाहनासाठी एकापेक्षा अधिक फास्टॅग वापरता येणार नाहीत. केवायसी न झालेले फास्टॅग 1 एप्रिल पासून बंद पडतील. 2. पॅन व आधार लिंकिंगची मुदत संपली. केंद्र सरकारने देशातील सर्व नागरिकांना पॅन आणि आधार कार्ड लिंक करण्याच्या सूचना दिल्या होत्या. वेळोवेळी यासाठी मुदतवाढही दिली होती. आता पॅन आधार लिंक करण्यासाठी 31 मार्च 2024 ही अखेरची मुदत होती. आता यावर दंड भरावा लागेल. 3. भविष्य निर्वाह निधीचा दिलासा. भविष्य निर्वाह निधी संघटनेचा सदस्य असलेल्या कर्मचाऱ्याला नोकरी सोडून नवी स्वीकारल्यास पीएफ खाते ट्रान्सफरसाठी अर्ज करावा लागत असे. परंतु 1 एप्रिल पासून हे अकाउंट ऑटो ट्रान्सफर होणार आहे. यामुळे नोकरदारांना दिलासा मिळाला आहे. 4. नव्या टॅक्स रेजिममध्ये प्रवेश. 1 एप्रिल 2024 पासून देशातील सर्व करदात्यांसाठी नवीन करप्रणाली टॅक्स रेजिम लागू होणार आहे. सर्वांना या पद्धतीनुसारच करभरणा करावा लागेल. जुनी रेजिम कायम ठेवण्याची मुभा नव्या आर्थिक वर्षात नसेल. 5. विमा खाते सर्वांना बंधनकारक असणार. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने 1 एप्रिल 2024 पासून नवीन विमा पॉलिसी इलेक्ट्रॉनिक स्वरूपात काढणे बंधनकारक केले आहे. डीमॅट खात्यातील शेअर्सप्रमाणे पॉलिसी विमा खात्यात इन्शुरन्स अकाउंट ठेवता येणार आहेत. तर मित्रांनो, या 5 गोष्टींमध्ये बदल होणार असून अशा महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.